मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इन्स्पेक्टर साहेबांना सार्थक आणि आदर्श भेटलेले असतात. तेव्हा आदर्श आणि सार्थक सांगत असतात की सुधा आहेत ना, त्या घर सोडून गेलेल्या आहेत. आम्हाला कोणालाही काही त्यांनी कल्पना दिली नाही आणि त्या निघून गेल्या असं आदर्श म्हणतो. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कधी गेल्यात ते साधारणतः. तेव्हा सार्थक सांगतो की मगाशीच, मला टाईम काही सांगता येणार नाही. मग सार्थकला ते पोलीस म्हणतात की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. खरं तर 24 तासांच्या आत आम्ही कोणाची मिसिंग कंप्लेंट घेत नाही, पण तुमच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया आणि आपण नक्कीच बघूया. सार्थक आता इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानतो आणि त्यानंतर तिथून इन्स्पेक्टर साहेब निघून जातात. आता आदर्श हा सार्थकला धीर देत म्हणतो की काळजी करू नकोस सार्थक, लवकर काकू येईल असं तो त्याला समजावतो. आणि त्यानंतर इथे शलाका, वृंदा आणि केदारची तर पार्टी सुरू असते. ते तिघंजणही मस्त हादरत असतात. आणि त्याच वेळेला इथे शलाका म्हणते की वाव, किती मस्त वाटते असं खायला, पण आपण डायनिंग टेबलवर बसून खात नाही ना, त्याच्यामुळे कंटाळा येतोय. तर हे सगळं होत असताना वृंदा म्हणते की अगं वेडी की खुळी तू, आपल्याला दाखवायचं आहे. मला तर त्या आनंदीला दाखवायचं होतं ना की माझ्या घशाखाली अन्नाचा एक घासही उतरत नाही आहे आणि म्हणूनच आपण इथे बसून खातोय. या सगळ्या गोष्टीची ना ठिणगी कशी पेटली पाहिजे ते मला बघायचं आहे आणि त्यातूनच सार्थक आणि सुधा वेगळे झाले पाहिजेत. इथे आनंदी तिच्या आईवडिलांची माफी मागत असते. म्हणते की आई अण्णा, मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला इतकं ऐकावं लागत आहे, खरंच माफ करा. मालती म्हणते की बाळा, अशी का बोलतेस तू? अगं याउलट तुला रोज किती त्रास सहन करावा लागत असेल. आता हे असं बोलतायत म्हटल्यावरती तुला रोज रोज किती त्रास सहन करावा लागत असेल गं. मी विचारच करून वाईट वाटतंय मला खरंच, पण तू खूप गुणाची आहेस. तू लढतेस, तू रोज या सगळ्या संकटांचा सामना करतेस, हे पाहून खरंच आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय गं असं आनंदीला मालती म्हणत असते. आणि त्यानंतर अण्णा म्हणतात की हो बाळा, अजिबात घाबरण्याची गरज नाही, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. तितक्यात सार्थक येतो. सार्थक आल्याबरोबर अण्णांना बघून म्हणतो की काय माहिती कुठे गेली आई, अजूनही सापडत नाही आहे. तेव्हा आदर्श म्हणतो की आपण पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केली आहे, लवकरच सापडेल काकू. आणि त्यानंतर मग आता अण्णा म्हणतात की घाबरू नका सार्थक सर. तेव्हा सार्थक हा अण्णांना लगेच मिठी मारतो आणि रडायला लागून म्हणतो की अण्णा, काय माहिती काय होणार आहे, माझी आई सापडेल की नाही, खरंच खूप टेन्शन आलं आहे मला, कुठे असेल, काय करत असेल. सार्थकला अण्णा शांत करत म्हणतात की अहो सार्थकराव, शांत व्हा, काहीच घाबरण्याची गरज नाही, लवकरच सापडतील त्या ताई. तितक्यात सार्थकला फोन येतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मी तुम्हाला जरा एक पत्ता पाठवतो, तिकडे जरा लवकर या. सार्थक म्हणतो की का, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तेव्हा ते म्हणतात की पत्ता पाठवतो, या लवकर असं म्हणून ते फोन कट करतात. आता सार्थक म्हणतो की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन होता भाई, आपल्याला जावं लागेल, त्यांनी काहीतरी पत्ता पाठवला आहे. आता अण्णा म्हणतात की चला मी पण येतो तुमच्यासोबत. मग सार्थक म्हणतो की नको भाई, आणि मी येतो जाऊन, तुम्ही इथेच थांबा. तेव्हा त्यापेक्षा आई, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही घरी जा, आराम करा, काय असेल तर मी कळवतो तुम्हाला. आता अण्णा आणि मालती लीना घरी जातात. आनंदी म्हणते मी येऊ का सार्थक सर तुमच्याबरोबर? सार्थक म्हणतो की नको नको, आम्ही दोघं जातो, तुम्ही इथे घरीच थांबा आणि आम्ही पटकन जाऊन येतो. आता सार्थक निघून जातो आणि आनंदी आतमध्ये घरामध्ये जाते. आनंदी घरी आल्यानंतर वृंदा पुन्हा तिची नाटकं सुरू करते. म्हणते की काय गं, तुझ्या आईवडिलांना भेटून झालं असेल तर निघ इथून, किती थांबणार आहेस इथे, तुला जायला सांगितलंय ना. तेव्हा वृंदा म्हणते की अहो काकू, पण मला सार्थक सरांनी इथे थांबायला सांगितलंय. तेव्हा मग इथे वृंदा म्हणते की काय, सार्थक तर तुला सांगणारच ना थांब म्हणून, पण तुला कळलं पाहिजे ना की मी तुला इथे नको राहायला सांगते, पण तू इथे राहतेस. तुझ्यामुळे सुद्धा घर सोडून गेले, पण तरीही त्याची तुला काही अक्कलच येत नाही आहे, तरीही तू इथे राहायलाच बघतेस. तेव्हा शलाका म्हणते की अगं आई, ही ना इथे घराला चिकटून राहिली नुसती, काढीला आधी बाहेर, परत घरात घुसली ती. तेव्हा मग आता लगेच आनंदी सार्थक सर असं बोलल्यावर सुधा म्हणते की काय सारखं सार्थक सर लावले, कान ऐकून ऐकून भेटले माझे. अगं किती वेळा तुला सांगायचं, निघ इथून. तेव्हा आनंदी म्हणते की नाही जाणार मी इथून. सार्थक सर मला म्हणालेत की इथेच थांब, तर मी कुठेही इथून जाणार नाही असं सरळ शब्दामध्ये आनंदी तिला ओरडून बोलून दाखवते आणि तिची बोलतीच बंद करते. तर सार्थक आणि आदर्श इथे बॉडीजवळ आलेले असतात. आदर्श म्हणतो की काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तेव्हा ते म्हणतात की बघा, इथे आत्ताच एक ॲक्सिडेंट झालं आहे आणि वर्णन तुमच्या आईशी मिळतं जुळतं आहे, साडी पण हिरव्या रंगाचीच आहे, बघा जरा. आणि त्यावेळेला सार्थक एकदम कोलमडतो आणि बॉडीची ओळख पठावी म्हणून आदर्श त्याला पुढे घेऊन जातो. तर समोर हातामध्ये एक गोंधन दिसतं आणि ते पाहिल्यावरती सार्थक म्हणतो की भाई, ही आपली आई नाही आहे, ही असं टॅटू नाही काढू शकत. तेव्हा मग आता पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही पुढचा शोध घेऊ, काळजी करू नका. आकांक्षा देवाजवळ रडत असते आणि म्हणते की देवा,
माझ्या आईला असं का पाठवलेस तू? तिला खूप वाईट वाटतंय. तिला असं काय वाटलं असेल जेणेकरून ती घर सोडून निघून गेली? माझ्या आईला प्लीज परत पाठव. हवं तर मी तिची सगळी समजूत काढेन, तिचे गैरसमज दूर करेन. दादा आणि बहिणीबद्दलचे जे तिचे गैरसमज आहेत ते दूर करेन मी. तिला लवकर पाठव प्लीज. तितक्यात तिथे आता आनंदी येते. आनंदी येऊन म्हणते की आकांक्षा, काळजी करू नकोस, आई लवकरच परत येतील आणि आपला देव आपल्याला असं निराश नाही करणार गं, असं म्हणून ती तिला जवळ घेते. तर समोरून सार्थक आणि आदर्श येत असतात. त्यांना दोघांनाही सुद्धा तिथे बसलेली दिसते. सार्थक म्हणतो की आनंदीच्या घरी आणि आपल्या घरी कळव, आणि सार्थक त्याच्याशी बोलायला जातो. तितक्यातच आदर्श आता मालतीच्या घरी फोन करून कळवतो की सुधा काकू सापडली. आता हे ऐकल्यावर अण्णा खुशच होतात आणि अण्णा जेवण करत नसतात. ते आता जेवायला बसतात आणि त्यानंतर मग मालती म्हणते की देवी आई सप्तशृंगीच पावली, खरंच म्हणायचं. आणि सार्थक इथे आईजवळ येतो. तो म्हणतो की आई, असं का केलंस तू? तू अशी घरातून न सांगता कोणालाही निघून का आलीस? तेव्हा ती म्हणते की काय गरज होती माझी तिथे? माझी त्या घरामध्ये काहीच किंमत नाही. माझा मुलगा माझा ऐकत नाही. सार्थक म्हणतो की आई, असं काय आहे की जे मी तुझं ऐकत नाही गं? प्लीज असं करू नकोस ना. असं घर सोडून जाऊ नकोस. तुला हवं तसं वागूया आपण, पण प्लीज असं करू नकोस. तेव्हा मग आता आनंदी ही देवासमोर हात जोडत असते. तितक्यातच आकांक्षा धावत धावत येते आणि म्हणते की वहिनी, देव पाण्यातून काढ, आई सापडली आणि मी सगळ्यांना सांगून येते, थांब. त्यावेळेला आता आनंदी हे देवासमोर हात जोडते आणि म्हणते, थँक्यू देवा, शेवटी तूच माझ्या मदतीला धावून आलास. सार्थक सुधाला घरी घेऊन येतो आणि त्याच वेळेला सगळेजण येतात. आकांक्षा ही धावत धावत येते आणि म्हणते की आई, तू कुठे होतीस आणि का गेली होतीस? तुला माहीत आहे का, तो या घरातून गेल्यानंतर आम्हाला काय त्रास होत होता ते? तू असं का केलंस गाई? मला तुझी खरंच खूप काळजी वाटत होती. त्यावेळेला सुधा आता तिच्या गालावर हात ठेवते आणि तिला शांत करते. मुद्दामच वृंदा पुढे येऊन म्हणते की अगं, असं का केलंस सुधा तू? का घर सोडून गेलीस गं तू? खरंच मला खूप मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं की मरणार आता मी. अगं, आपण जावा जावा असलो तरीही मी तुला माझी बहीणच मानते ना गं. हे सगळं आदर्श बघत असतो आणि त्याला ही सगळी नौटंकी मात्र कळत असते. त्यानंतर मग आनंदी येते. आनंदी म्हणते की आई, तुम्ही कशा आहात? तुम्ही बरे आहात ना? तेव्हा मग आता सुधा म्हणते की बस कर ही तुझी नाटकं. उगीचच नाटकं दाखवण्याचं करू नकोस. खरं तर हे सगळं झालंय ते तुझ्यामुळेच झालंय. मी तुझ्यामुळेच घर सोडून गेली आहे. ते जाऊ देत. सार्थक, आता तू मला दिलेलं वचन पाळण्याची गरज आली आहे. मी तुला अट घातली होती इथे येण्यापूर्वी की तू माझं ऐकशील. आता ती अट तू पूर्ण कर. ती अट ही आहे की तू आनंदीला तिच्या माहेरी परत सोडून येशील. तेव्हा मग सार्थक आता म्हणतो की आई, अगं काय आहे तुझं? आता पुन्हा तू तेच विषय काढणार आहेस का? तेव्हा सुधा म्हणते की हो, मी तुला तेव्हाच सांगितलं होतं की मी घरी येणार तर याच एका अट्टीवर येणार, नाही तर नाही. मी किंवा ती दोघीपैकी एकच या घरामध्ये राहू शकतो, असं सरळ ती सांगते. त्याच वेळेला मग आता इथे सार्थक म्हणतो की आई, अगं तुला काय प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी? तू प्रत्येक वेळेला त्याच्यामधले दोष का शोधत असतेस? काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की मला दोष नाही, मला ही सून म्हणून पसंत नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की असं कारण काय आहे तुझ्याकडे? तेव्हा ती म्हणते की एकच कारण आहे की ही डिवोर्सी आहे म्हणूनच. मग सार्थक म्हणतो की भाईबरोबर तर लग्नाला तयार होतीस, मग आत्ता काय? आदर्श पण म्हणतो की अगं हो काकू, तेव्हा तर तुम्हाला आनंदी सून म्हणून पसंत होती, आता कशाबद्दल मग? तेव्हा ती म्हणते की तू डिवोर्सी होतास म्हणूनच तुझ्यासाठी ती पसंत होती आणि माझ्या सार्थकसाठी ती मला पसंत नाही, तुझ्यासाठी होती, असं सरळ सुधा सांगून मोकळी होते. त्यानंतर ती म्हणते की खरं तर सार्थक, तू जे लग्न केलंस ते मला कधीच मान्य नव्हतं आणि कधीच मान्य नसणार आहे. त्याच्यामुळे तू या आनंदीला तिच्या घरी सोडून ये, बस इतकंच मला कळतंय. ती डिवोर्सी आहे आणि ती तुझ्यासोबत संसार करू शकत नाही आणि या संसाराला माझी तरी मान्यता नाही. आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते, कारण तू मला तसं वचन दिलं आहेस. सार्थक म्हणतो की आई, ठीक आहे, तुला हेच हवं आहे ना की आनंदी या घरामध्ये माझ्या आयुष्यात नको? आता सार्थक आनंदीजवळ जाऊन म्हणतो की आनंदी, तुम्ही आता या घरामध्ये नाही राहू शकत. मी तुम्हाला या घरामध्ये ठेवून नाही घेऊ शकत. तुम्ही तुमच्या माहेरी मी तुम्हाला सोडतो, असं म्हटल्यावर आता आनंदीवर तर धक्काच बसलेला असतो. मात्र घरातल्या सगळ्यांना, बाकीच्यांना खूप आनंद झालेला असतो. वृंदा, शलाका, केदार यांना तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आनंदी म्हणते की सार्थक सर, पण सार्थक म्हणतो की सॉरी आनंदी, तुम्हाला या घरामध्ये मी नाही ठेवू शकत. तुम्ही आता तुमच्याच घरी चला, असं म्हणून आता सार्थक हा तिला घरी घेऊन जायला बघत असतो. आणि हे सगळं सुद्धा मूग घेऊन बघत बसलेली असते. ती त्याच्यावर त्याला काहीच बोलत नाही. सार्थक आनंदीचा हात धरतो आणि म्हणतो की चला आनंदी,
तिला हाताला धरून तो आता पुढे घेऊन जात असतो. आदर्श त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो काही थांबत नाही. पुढील भागामध्ये सार्थक आणि आनंदी माहेरी म्हणजेच आनंदीच्या घरी आलेले असतात. सार्थक म्हणतो की बाबा सॉरी, मी तुमच्या मुलीला माझ्या घरी ठेवून घेऊ शकत नाही. त्याच वेळेला मग आता अण्णा म्हणतात की काय सार्थकराव, असं काय म्हणताय तुम्ही, नेमकं काय झालंय? सार्थक म्हणतो की सॉरी, मी तुम्हाला आई बाबा जे वचन दिलं होतं की मी आनंदीचा सांभाळ करीन ते मी पूर्ण करू शकत नाही, मला माफ करा आई बाबा, असं सरळ तो त्यांना बोलून दाखवतो आणि तिथून निघून जातो. अण्णा आणि आई विचारतच राहतात की नेमकं काय झालं ते तरी सांगा, पण मात्र सार्थक काही सांगत नाही. सार्थक तिथून गपचूप निघून जातो. आता हे ऐकल्यानंतर आई आणि अण्णा दोघांनाही जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.